तर शुभ सकाळ मित्रांनो, हर हर महादेव. चला तर आजचा दुसरा दिवस तर आता सुरू होतोय. तर आता सर्वजण उठले झोपून आणि आता निघालो आम्ही पदयात्रेसाठी पुन्हा निघालोय. बघू शकताय तुम्ही सर्वजण आता निघालेत, गाडी निघाली आमची. पुन्हा सुरू करतोय पदयात्रेला. आजचा दुसरा दिवस. सर्वजण जोशात आहेत. सही आहे सर्वजण चालत जाण्यासाठी. बघू शकता तुम्ही सर्वांना. चला तर आता जातो आणि चालत पुढे मध्ये तुम्हाला दाखवत राहील कुठे जातो. एन्जॉय करत जातो. सर्वांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब सुद्धा करा. मी जात आहोत शॉर्टकटने इकडून. तर एवढे जण आम्ही पुढे येऊन थांबलो आहे. आता नाश्ताची पाठवून गाडी येते तिकडून, त्यासाठी आमच्याकडे आलेला आहे आता नाश्ता सर्वांना देतात. चहा आणि पोहे होते नाश्त्याला. सर्वजणांनी मस्तपैकी खात होते. पोहे खाल्ले व्यवस्था आहे तुम्ही. अजूनही काही जण मागून चालत येत आहेत हळूहळू. बघताय तुम्ही. हे बघा पोहे सर्वजण बसून खात आहेत. चहा पित आहेत. तर बघू शकताय तुम्ही. चला तर आता निघायची वेळ झाली सर्व. आता आम्ही निघालो. बघताय तुम्ही. हे बघा. तर आता आम्ही चाललो इकडे पाकाळीवरती. शॉर्टकट आहे हा. तर आता आम्ही जात आहोत इकडून शॉर्टकटनी. आम्ही जात आहोत शॉर्टकटनी. पाहू शकता भाई लोक. अजून आम्हाला तरी 2-3 तास जाणार आहेत. अजून आम्हाला पोहोचायला तिकडे 2-3 तास जातील असं म्हटलं जातंय. पाहू शकता. आता आपण जातोय तिथल्या शाळेजवळ. शाळा म्हणजे इथून 3 रोड फुटतात. तिथून वरती यायचं मध्ये रोड आहे. तुम्ही इकडून पण येऊ शकता. दाखवा त्यांना रोड. इकडून रस्त्यावर पण येऊ शकता, पण आम्हाला लवकर यायचं त्यामुळे आम्ही मधल्या वाटून येतो. पुढे पण पाहू शकता. पुढे पण काही वेळेसाठी मित्राकडे दिला मोबाईल ब्लॉक करण्यासाठी, तर तो आता करतोय. सर्व दमले. सर्व दमले. काट्या घेतल्यात बघा. सर्वांनी काट्या घेतल्यात आणि हातात पाण्याची बॉटल. कारण आता सर्व राहणार जाण्या म्हटल्यावर गाडीत पाणी नसतं, पण ते नाही आहेत. मग सगळे म्हणून मी बॅगच घेतले. पाहू शकता. ही बघा बॅग. माझं पॉकेट पण आहे. पाण्याच्या बॉटलचं कारण म्हणजे रानात कुठे पाणी भेटत नाही. चांगलं असतं पण ते खूप पुढं आहे, त्यामुळे सगळ्यांच्या हातात पाण्याच्या बॉटल दिसतील. पाहू शकता. आम्ही मार्गाने चालणारे आहोत. टोपी घालून. जय बापू. मार्लेश्वर महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. पाहू शकता. ही इथली शाळा आहे. ही सर्व पोरं आहेत. पाहू शकता तुम्ही. पाहू शकता ते बघा. चला आपण आता चलूया. अजून रानामधून जायचंय आपल्याला. पाहू शकता. हे बघा, ह्या अशा बॅगा आपल्याला खूप उपयोगी पडतात, कारण ह्याच्यात आपण पाण्याची बॉटल पण बारक्या ठेवू शकतो. हा माझा मित्र एकदम खास डीजे ऑपरेटर सोहाम. राजेश निकमचा भला मोठा फॅन. पाहू शकता. हे पहा आमचे ज्यांच्यापासून पदयात्रेला सुरुवात झाली ते आमचे बट्टवाल्याचे बाबा आमच्या सोबत चालतायत. पाहू शकता. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व माणसं आमच्या सोबत असतात. पाहू शकता तुम्ही. तुमचा प्रवास कसा झाला सांगा. त्यांचे साल्टी गेलेले आहेत. पाहू शकता. हातात काटे घेऊन जात आहेत. लाईक करा. सुट्टी काढून कामावर 2 दिवस टाकून आलेत परेशजी आपकरे. चला तर अजूनही जातोय आम्ही. जंगलाच्या वाटेने जातोय. बघू शकताय तुम्ही. आमच्या पुढे चालतायत, मागूनही चालतायत. हे बघा, हे 3 जण मेन आहेत, ते चालतायत. हे बघू शकता. मी आपला व्हिडिओ करतोय सर्वांचे, कारण मला बनवायचा आहे ब्लॉग. तर मी व्हिडिओमध्ये मग्न आहे करण्यासाठी. बघू शकताय तुम्ही. सर्वजण हळूहळू चालतायत. काही जण फास्ट चालतायत. आमच्या पुढे 10-15 जण आधी गेले. आता आम्ही जातो इकडे. बघू शकताय तुम्ही. इकडे मारलगावची पालखी सुद्धा कोणती रे ती गिरजाई देवीची पालखी सुद्धा इकडून मार्लेश्वरला जाते या वाटेने. तिकडूनच आम्ही जात आहोत. तुम्ही बघू शकताय बघा. पुढे चालतायत काही जण. मागे येत आहे आमच्या, आणि हे पाठी आहेत आमच्या दोघं. बघू शकता. चला तर जातोय आता मी. तिकडे गेल्यावर तर तुम्हाला दाखवतोच बाकी व्ह्यू कसा असेल तो. चला तर जाऊया.
खूप लांबचं अंतर आहे, तर रस्त्याने जाता आम्ही इकडून शॉर्टकटने जात होतो. बघू शकताय तुम्ही. हे बघा, मी एकटा आता मध्येच आहे. माझ्या पुढे गेलेत, माझ्या मागे आहेत काही जण. तर आता आलो आहे मी एकत्र त्यांच्यासोबत. हे बघू शकताय तुम्ही. सर्वांच्या हातामध्ये बॉटल. हे बघू शकता, हे तुम्ही कलर, कारण यासाठून ती मारलगावची पालखी जाते, त्यासाठी इकडून समजण्यासाठी तो कलर केलेला आहे. तुम्ही बघू शकताय. हे बघू शकता कसे येत आहेत. आता आम्ही आलो आहे अर्ध्यापर्यंत, पण काही मध्ये आम्हाला अडचणींचा सामना करावा लागतोय. तरी आम्ही थांबत नाही आहे, तरी आमचा चालण्याचा वेग काही कमी होत नाही आहे, तरी आम्ही चाललो आहे. बघू शकता तुम्ही. माझ्यासोबत आहे प्रथमेश परमवे आणि बाकी चालतात पुढे. बघू शकता तुम्ही. हे बघा, पाठून सांगितलं जातं चालत राहा, थांबू नकोस. तर आमच्यामध्ये काही गायक सुद्धा आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा, बघताय तर सोम हरंबे आम्हाला एकदम मोटिवेशन देतोय. गाणी म्हणून खूप छान गाणी म्हणतोय. बघा तुम्ही, ऐका. खेड दापोली मंडन गड चिपळूण गुहागर संगमेश्वर रत्नागिरी लांजराजापूर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. खेड दापोली मंडन गड. माझ जोड नाही रे देते. तर बघू शकता आम्ही आलो इकडे आता. आम्ही आलो आहोत आता मार्लेश्वरच्या जवळ. हे बघू शकता मार्लेश्वर साईडचे डोंगर वगैरे तुम्ही. जाम काय भारी व्ह्यू दिसतोय यार. बघू शकता तुम्ही कसला भारी दिसतंय. तर आम्हाला जाताना मध्येच नदी भेटली. तर तुम्ही बघा कसे जात आहेत सर्व दगडांवरून हळूहळू. थोडं सावकाश चला मित्रांनो. एखाद्याचा पाय वगैरे सरकलं तर उगाच दुखापत व्हायची, त्यामुळे सावकाश चला मित्रांनो. मीही सावकाश चालतोय, तुम्हीही सावकाश आहात. बघताय तुम्ही. हे बघा, तर काय आता आम्ही आलो आहोत मार्लेश्वरच्या पायथ्याशी. तुम्ही बघू शकता. हे बघा इकडे या साईडला. तर आता आम्ही इथे आहोत. 4-5 जण बाकीचे पुढे आहेत, बाकी इतर मागून येत आहेत. तर आम्ही इकडे चालतोय पुढे. थोड्या वेळातच पोहोचू, दाखवतो तुम्हाला. मार्लेश्वर महाराजची जय. तर थोड्या वेळ आता आम्ही विश्रांतीसाठी बसलो आहोत. हे बघू शकता, अर्धे इकडे बसले आणि अर्धे आम्ही इकडे बसलोय. तर थोडं बसणार इथे, पाणी वगैरे पिणार, नंतर जाणार मग पुढच्या वाटेस चला तर जाऊ नंतर. आता आम्ही जायला निघालोय. थोडी वेळ विश्रांती केली, पाणी वगैरे प्यायला, त्याच्यानंतर आता जातोय पुन्हा चालायला सुरुवात केली. आता कंटिन्यू जाणार आहोत पूर्ण तिकडे. चला तर जातोय आता. दाखवतो तुम्हाला पुढे गेल्यानंतर. मध्ये दाखवेन तुम्हाला मी कुठे जातो, कसं जातो ते सर्व. चला तर आता जातोय. तर बघू शकताय तुम्ही. ही बघा, ही आहे साऊंडची गाडी. मध्ये आम्हाला पाणी देण्यासाठी येते मागे. त्याच्यामध्ये पाण्याच्या बॉटल आहेत. आहे माझा मित्र गौरव रंबे, त्याच्यासोबत मी चालतोय. हे आहे इथे जगदंब धाबा. जर तुम्ही महाराष्ट्राला येत असाल तर तुम्ही इथे जेवण्यासाठी थांबू शकता. फायनली एकदा आलोय आम्ही इथे आलोय. तुम्ही बघू शकता तुम्ही. तर आता आलोय आम्ही. बघू शकता तुम्ही. हे बघा इकडे. तर आलोय जस्ट. खूपही दमलोय पण सुद्धा. आणि आता जाणं वरती, सर्वांचा वेट करणार इथे. पाठवून माणसं इथे, त्यांचा वेट करणार. मग आम्ही जाणार पुढच्या वरती. चंदर जाणार, पहिलं जाणार इकडे धबधब्याखाली स्नान वगैरे करणार.
त्याच्यानंतर येणार मंदिरामध्ये पाय पडण्यासाठी. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत फायनली पोचलोय आम्ही इकडे. आता सर्वजण बसले त्या साईडला, बघू शकता तुम्ही. हे बघू शकता तुम्ही, या साईडला सर्व बसले आहेत आराम करण्यासाठी. नंतर जाणार आहोत आम्ही पुढे. सर्वजण चालून दमले होते तिथे. आम्ही जरा आरामासाठी बसलो होतो. काही जण अजूनही चालत येत होते मागून, त्यांच्यासाठी आम्ही वेट करत होतो. सर्वजण आला तर आम्ही हरिनामाच्या गजरातून निघणार होतो. तर आता जातोय. मोरया बाप्पा मोरया, ओम नमो श्री गणराया, ओम नमो श्री गणराया. तू 14 विद्येचा पाया, मंगल मूर्ती अगाध कीर्ती. बाप्पा मोरया बाप्पा मोरया, ओम नमो श्री गणराया, ओम नमो श्री गणराया. तू 14 विद्येचा पाया, मंगल मूर्ती आघात कीर्ती. बाप्पा मोरया, तू बाप्पा मोरया. ओम नमो श्री गणराया, ओम नमो श्री गणराया. तू 14 विद्येचा पाया, मंगल मूर्ती अगाध कीर्ती. बाप्पा मोरया बाप्पा मोरया. भगवे निशान खांद्यावरी, चला जाऊ मारल गडावरी. 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 भगवे निशान. आता मी चाललोय मार्लेश्वराच्या इथे पायथ्याशी, म्हणजे जिथून वरती चढायला सुरू होते तिथे आम्ही चाललोय. हरिनामाचा गजर करत सर्वजण आहेत, हे बघू शकताय तुम्ही. मी आपला व्हिडिओ करण्यासाठी मग नाही, तुम्ही बघू शकताय. चला तर आता मी जातोय हरिनामाचा गजर करत. या संतांचा बाळ गोपालांचा जाव मांडीला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. गजर हरी नामाचा झेंडा रोविला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर आता आम्ही आलो हरिनामाचा गजर करत एकदम गेट जवळ. बघू शकता मार्लेश्वर देवस्थान मारल. इथे आम्ही आता सर्वांनी फोटो काढला एकत्र. तर आता चाललोय वरती जाण्यासाठी. बघू शकताय तुम्ही किती जण आम्ही आहात, किती गर्दी आहे आम्हाला वरती जाण्यासाठी, बघताय तुम्ही. चला तर मी जातोय आता, तुम्ही या मागून. हळूहळू चाललोय आम्ही, बघताय तुम्ही. मागून येत आहेत माझ्या काही जण, बाकी पुढे गेले आहेत, बघू शकताय तुम्ही. हळूहळू चालतोय, पायऱ्याही खूप आहेत वरती जाण्यासाठी. हे बघा, तर जातोय आता आम्ही तिकडे. आणि आता आलो थोडं वरती, बघू शकताय तुम्ही. हे बघा, या साईडला खूप सारे दुकान आहेत, जे तुम्हाला हवं ते भेटू शकतं. इथे प्रसादी सुद्धा आहे, इकडे नृत्य वेगळ्या सुद्धा ठेवलेलं आहे तुम्हासाठी. हे बघू शकताय, खूप सारे दुकान आहेत या साईडला.
तर आता आम्ही चाललो आहे, हळूहळू जातो आहे आतमध्ये, बघू शकता. तर डायरेक्ट आम्ही जाणार आहोत स्नान करण्यासाठी धबधब्याच्या इकडे जातो आहे हे बघा. कारण आधी दर्शनाला नाही आम्ही जाणार, आधी स्नान करणार तिकडे धबधब्याच्या खाली सर्वजण मिळून. नंतर आम्ही येणार इकडे बाहेर पडायला मंदिरामध्ये. तर आता जातो आहे बघा. तर तुम्ही व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा नक्की भावानं. बघताय तुम्ही सर्वजण चाललो आहे हळूहळू. पायऱ्याही खूप आहेत खाली जाण्यासाठी. हळूहळू चालले आहेत सगळे, मीही चाललो आहे. बघू शकता हे बघा, या साईडला एक मंदिर असा. आता आम्ही आलो खाली नदीमध्ये. इकडून नदीमधूनच जाण्यासाठी वरती धबधब्याच्या इकडे मार्ग आहे, बघू शकता तुम्ही. तो आहे तिकडे धबधबा, पाहू शकता. मी दिलाय मोबाईल सोबत मोरंबेकडे, माझ्या मित्राकडे. तो आता करतोय ब्लॉग. आम्ही पाहू शकता काही मिनिटं शिल्लक, पाहू शकता कुठे ते बघा. चला दाखवतो तुम्हाला पुढे गेल्यावर. सर्वजण चाललेत मोठ्या मोठ्या दगडावरून, बघताय तुम्ही. तो आहे तिकडे धबधबा आणि इकडून येत आहेत सर्व आमचे महाराष्ट्र मंडळी सर्व येणारे, हे बघताय तुम्ही, बघू शकता. हाय गाइस, आता आम्ही पोचलोय, पाहू शकता. पाहू शकता फायनली मार्लेश्वरचा धबधबा पाहू शकता तुम्ही. पाहू शकता अजून आमचे मंडळी पाठवून येत आहेत. बघताय तुम्ही कसे येतात काठ्या कुट्यानं सावकाशी. अरे चला आता आम्ही फायनली आलोय इकडे वॉटरफॉलला. बघू शकता तुम्ही मार्लेश्वरचा वॉटरफॉल आहे इकडे. धबधबा इथून हा म्हटलं तर हा 7वा धबधबा आहे. खाली याच्यावरती अजून 6 धबधबे आहेत. ते तुम्ही दिसण्यात येत नाहीत पण आहेत वरती 6 धबधबे. आहे तो 7वा धबधबा. बाकी सगळे हे बघा इकडून आमचे मंडळी गेले सर्व, बाकीचे येत आहेत मागून या साईडून. हे तुम्ही बघू शकता. आहे आमचा जय धनावडे, बघू शकता तुम्ही इथे खाली. परम मित्र आहे तो माझा, तुम्ही बघू शकता. इकडून आता बाकी येत आहेत ते दोघं, इकडून येतात खालून, हे बघू शकता इकडे. चला तर जातोय तर मी पुढे धबधब्याच्या इकडे, हे बघू शकता. बाकीचे मंडळी आमचे गेलेले आहेत त्या साईडला. तर आता मी जातोय. तर फायनली सर्व पोहोचलो इकडे, तुम्ही बघू शकता. या साईडला सर्व बसलेत निवांत. बाकीचे आता जाणार तिकडे पोहण्यासाठी. हा बघू शकता इकडे दोघं आहेत. तर मी जातोय आता पुढे मंडळी येतात ते तुम्ही बघू शकता. बघू शकता आमची म्हणजे सर्व या साईडला आलेलं आहे, ते बघू शकता तुम्ही धबधबा. खाली सुद्धा एकदम आणि सुंदर आहे, एकदम गारगार पाणी असेल. बघताय तुम्ही सर्वजण इथे आंघोळीसाठी तयार होत आहेत. सर्वजण इकडे गणपतीचे बेल आणि घेऊन वाहणार होते. आणि आमचे मंडळाचे अध्यक्ष होते, तिथे गारण घालून ते तांदूळ आणि बेल ते वाहणार आहेत. तुम्ही बघा थोड्या वेळातच बघू शकता. सर्वजण जमलेत इथे. मंडळाचे अध्यक्ष इथे गारानं घालणार आहेत आता. त्याच्यानंतर बेळ आणि तांदूळ वाहून इथे सर्वजण स्नान असं करणार आहेत. इथे बघू शकता तुम्ही गारानं चालू आहे इथे आता. सर्वजण चाललेत बघू शकता तुम्ही. काही जण उड्या डायरेक्ट मारत तर मीही जातो आहे, बघू शकता. हे तुम्ही सर्वजण गेलेत त्या साईडला. मी आता थोड्या वेळासाठी जातो आहे, मोबाईल ठेवणार आहे थोड्या वेळासाठी. बघू शकता तुम्ही. बघा या साईडला धबधबा खाली सुद्धा आहेत. एक खासियत सांगितलं तर हर हर महादेव मोठ्याने बोललं तर वरून पाणी जास्तच पडायला लागतं खाली. तुम्ही नक्कीच या अनुभव घ्या तुम्ही सुद्धा. आम्ही अनुभव घेतला आहे. मी फर्स्ट टाईम गेलो होतो तिकडे. बघू शकता तुम्ही. मलाही खूप आनंद झाला. खूप काही शिकायला भेटलं. खूप चांगला अनुभव होता. चला तर आता आम्ही निघालो दर्शनासाठी. जस्ट स्नान करून आता निघालोय सर्व दर्शनाला जातोय. आता मंदिरात जाणार थोड्या वेळाने. पोचतो इथे, आलोय जवळ. तर आता जाणार मंदिरामध्ये.
जाऊन दाखवतो तुम्हाला मंदिर आतमध्ये. जर आतमध्ये मोबाईल न्यायची परमिशन असेल तर मोबाईल आतमध्ये नेऊन तुम्हाला दर्शन ते घडवेल. चला तर जातोय आता. मार्लेश्वरला जाताना पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यातून पाय सटकला की डायरेक्ट नदीत आंघोळ करायला जाल. चला आपण जाऊया मंदिराच्या कडे. आता हळूहळू चालतोय आम्ही, वरती जातोय. बघू शकताय तुम्ही आतमध्ये किती अंधार आहे. इथे सर्व बत्ती लावून सर्वजण केलेलं आहे. बघू शकताय तुम्ही अतिशय सुंदर देखावा आहे आतमध्ये. चला तर आता आम्ही चाललोय सर्वजण हे घेण्यासाठी, प्रसाद घेण्यासाठी चाललोय. बघू शकताय तुम्ही ते प्रसाद मी घेतला आणि चला आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासासाठी जातोय. तर बघा पुन्हा खाली त्या हॉटेलात आम्ही जेवण वगैरे करणार. मग हळूहळू चालतोय. पाय खूप दुखत आहेत कारण 2 दिवस चालून पाय खूप दमले होते. चला तर आता आम्ही निघालो या गाडीतून जेवण करण्यासाठी. तुम्ही बघू शकताय सर्वजण आलेत गाडीतून. तर आता सर्वांची बॉटल घेतल्यात. तर आता आम्ही बसलो जेवण्यासाठी. टटकरे म्हणून तिथे आहेत देऊरवाले, त्याने आमच्यासाठी जेवणाची सोय उत्तम केली होती. तर आता आम्ही गाडीत बसून चाललोय घरी जाण्यासाठी. किमान 1.5-2 तासानंतर आम्ही घरी आलो. बघू शकताय तुम्ही. पदयात्रा संपन्न झालेली आहे, समाप्त झाली आहे. तिकडूनच आलो आहे जस्ट. बघू शकता आता चाललो आहे घरी. सर्व उतरून गेले आहेत घरी. गाडीतून ट्रकमधून आलो आम्ही, कारण त्याने तिकडच्या देवरुखचे टटकरे म्हणून त्याने आम्हाला गाडी करून दिली नव्हती त्या साईडून. तर तिकडून गाडीतून आलो बसून. आता चाललो आहे घरी. सर्व गेलेत घरी, मी जातो आहे घरी. चला भेटू उद्याच्या. चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.